हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथे मी मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार आहे, तर त्याची पूजा मांडून झालेली आहे. आणि आज मी संध्याकाळी पूजा मांडली आहे, कारण पूजेचं सामान वगैरे आणायचं बाकी होतं. त्यामुळे मग मिस्टरांनी आताच आणून दिलं, म्हणून मग 5-5:30 वाजता पूजा मांडते मी. तर सकाळी मांडली तरी चालती किंवा संध्याकाळी मांडली तरी चालती. मध्ये खूप खूप स्वागत आहे ना. आज आहे गुरुवार, तर गुरुवारचा आज आहे सूर्यकाला उपवास. मार्गशीर्ष मधला 3रा गुरुवार आहे ना आज. 3रा गुरुवार आहे. तर आता सूर्यकाचं चालू आहे. मेथीची भाजी नसायची का, मानवदेवीचा डाळ भाताला कुकरला तांदूळ नसते, डाळ भात खायचा आहे आणि कोथिंबीरीच्या वड्या पण. तर आता नाईट रुटीन चालू आहे आणि आज आहे गुरुवारचा उपवास. तर अनुष्का दिदी आता तांदूळ नसते इकडं, सूर्यका इकडं मेथीची भाजी, तनु कोथिंबीर नसते. ते घेतीन काम करू राहिले. दादू बीच मी खडा आहे. दादू तो काय करतोय? कायच पाहिजे कांद्याचा असं. तर आज मस्तपैकी मेथीची भाजी, डाळ भात, कोथिंबीरीच्या वड्या. आज खूप आयटम आहे. दादू हेल्प कर मम्मीला, बस खाली. दादू हेल्प कर. ते नको काय काढू, राहू दे त्याच्यात मेथीची भाजी. तर आज सगळी घाई गडबड चालू आहे आणि सगळेजण मला कामाला मदत करतायत. कोण काय करतं तर कोण काय करतं. मुली पण कामाला मदत करतायत चांगली. अनुष्काने डाळीसाठी हिरव्या मिरच्या, लसूण, टोमॅटो कापला. तनूने तिला लसूण वगैरे सोलून दिला. आणि आपले बरेचसे नवीन जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तनू कोण आहे ते माहीत नाही, त्यामुळे त्यांनी कमेंट करून विचारलं. तर तनू माझी पुतणी आहे, जावेची मुलगी आहे, माझ्या लहान जावेची मुलगी आहे. आणि तिला इकडेच आम्ही शाळेत टाकलेलं आहे. कुकर पण आता डाळ भात पण शिजलेला आहे. तर सूर्यकाची आणि अनुष्काची चालू आहे आता तयारी वड्या बनवायची. आणि दीदीने आता मिक्सिंग करून राहिली आता वड्यासाठी. हिरव्या मिरच्या नाही वाटणार? हा करा. नाही, लाल मिरची तर लय भारी होते, कुरुम कुरुम भारी. पण ते हे करून घ्या बरं का, चाळून घ्या बरं का पीठ कॉर्नफ्लॉवरचं. ते टाक ना, काय होतं टाक. तर आता इकडे खीर चालू आहे. इकडे सूर्यकाने मस्त खीर बनवलेली मस्त. तर आता डाळीला पण फोडणी द्यायची. मस्त वल्ल खोबरं वगैरे टाकलेलं आहे त्याच्यात खिरीमध्ये. वाव काय मस्त. वड्या शिजलेल्या दाखव का. वड्या पण शिजलेल्या आहेत छान एकदम. वाव, वड्या पण एकदम मस्त छान शिजलेल्या ना. बेसन पिठामधल्या वड्या केलेल्या आहेत. दोघींचं मस्तपैकी खिरीची रेसिपी चालू आहे. अनुदिदीच्या हातचा डाळ भात आहे. हलवलंय मस्तपैकी एकदम छान. डाळ भात आज लय आयटम झाले आहे ना दिदू. परत मेथीची भाजी, कोथिंबीरीच्या वड्या, पुन्हा आमटी पण आहे. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची पूजा करून झाली आणि नैवेद्य बनवायचं आहे. चपात्या बाकी आहे. अजून काय काय बाकी आहे? अजून हे बाकी आहे, डाळीला फोडणी दिली आहे आणि वड्या परतायची बाकी आहे ना. चपात्या वगैरे झालेल्या आहेत. इकडे मेथीची भाजी, तर इकडे झालेली आहे डाळ. इकडे आहे खीर. इकडे मस्त घट्ट खीर केलेली आहे. नैवेद्य बनवलेले आहे. भात झालेला आहे, डाळ झालेला आहे. आता आम्ही तीन नैवेद्य वरती ताट दे. तण ताट दे एक तिला. हे काही दे खाली ताट. द्या नैवेद्य भरून पटापट.
तर आता सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि मुली इथे नैवेद्य दाखवून घेतात. आणि मला भरपूर मैत्रिणींनी विचारलं की वजन कसं कमी केलं, वजन कसं कमी केलं. त्यावरती मला व्हिडिओ बनवायचा आहे, पण मला वेळच भेटत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यावरती मी आता लवकरच नक्कीच व्हिडिओ बनवेल, मी वजन कसं कमी केलं त्यावरती. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.